एक अत्यंत थरारक घटना समोर आली आहे। खेळत असतानाच या चिमुकल्याच्या डोक्याचे तुकडे तुकडे झाले। ही घटना काय आहे ते पाहण्या अगोदर तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशा ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। बातम्या गोळा करायला खूप मेहनत लागते, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। ही धक्कादायक घटना जालना येथून समोर आली आहे। समर्थ तायडे असे या चिमुकल्याचं नाव आहे। जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यातील कुंभारवाडी भागात ही धक्कादायक घटना घडली आहे। 2 दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या आमठाणा येथील हे संपूर्ण तायडे कुटुंबीय एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कुंभारीवाडी या गावात आले होते। यावेळी खेळत असतानाच या चिमुकल्यासोबत अत्यंत थरारक अशी घटना घडली आणि सर्वच हादरून गेले। हा चिमुकला लहान मुलांसोबत खेळत असताना त्याला एक मोबाईलची खराब झालेली बॅटरी सापडली। त्यानंतर तो त्या बॅटरी सोबत खेळू लागला। खेळत असतानाच त्याने ती बॅटरी कानाला लावली आणि त्याच क्षणी मोबाईल बॅटरीचा भीषण असा स्फोट झाला आणि समर्थाच्या कानाला गंभीर अशी दुखापत झाली। यात त्याच्या मुकल्याचा कान तुटून पडला व त्याच्या डोक्याला गंभीर अशी दुखापत झाली। या स्फोटाचा भयंकर आवाज ऐकून सर्वजण घराच्या बाहेर आले। सर्वांनी समर्थाच्या दिशेने धाव घेतली। त्यावेळी हा चिमुकला जखमी अवस्थेत आढळून आला। त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं। या घटनेने त्याच्या संपूर्ण कुटुंबियाला जबर धक्का बसला आहे। सध्या लहान मुलांमध्ये मोबाईलचा वाढता वापर हा पालकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे। अनेक लहान मुलांना मोबाईल वापरण्याचं व्यसन लागल्याचे पाहायला मिळत आहे। अशातच ही भयंकर अशी घटना घडली। त्यामुळे तुमची मुलं खेळत असताना त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवा। मुलांना मोबाईल देताना सावधानगी बाळगा। आपल्या मुलांची व आपली काळजी घ्या व सुरक्षित राहा व बातमीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा व लाईक करायला विसरू नका।